पिंपळगाव बसवांच्या विकासाला गती, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरची स्थापना, राज्यस्तरीय बैठकीत घोषणा, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना संघटित बळ. पिंपळगाव बसवंत येथे BAI चे अधिकृत सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. स्थानिक बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, शासकीय यंत्रणेशी समन्वय साधणे, तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय वृद्धीस चालना देणे हा या सेंटर स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पिंपळगाव सेंटर स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. स्टेट चेअरमॅन नरेंद्र जाधव, नाशिक अध्यक्ष अविनाश पाटील, मनोज खांडेकर, अविनाश आव्हाड, प्रशांत सोनजे, विलास निफाडे, संदीप दारोडे, विजय बोरकर, मदन जगोता, राजेंद्र गोठी, राजेंद्र मुथा, विलास बिरारी, राहुल सूर्यवंशी, विलास बिरारी, अभय चोक्सी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापना आणि पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी स्थानिक बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळगाव सेंटरच्या अधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष म्हणून संदीप सुराणा, उपाध्यक्ष रफिक शेख, चिटणीस सागर भंडारी, सरचिटणीस महेश चांदवडकर, खजिनदार सुनील भुतडा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी दीपक डोखळे, इंजिनियर परेश आहेर, आर्किटेक्ट हेमंत जाधव, राहुल कायस्थ, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रमोद पाचपाटील, अनंग भुतडा, संयम सुराणा, भाऊसाहेब शिंदे, सिद्धेश चांदवडकर, तन्वीर शेख, वैभव डोखळे, शफिक शेख, प्रवीण दबंगे, सम्यक कोचर, रामदास दळवी, ज्ञानेश्वर व्यवहारे, अमोल दबंगे, महेश गांधी आदींचा समावेश आहे. पिंपळगाव बसवंत येथील व्यापार भवन कार्यालय क्रमांक 206 दुसरा मजला येथे या सेंटरचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. स्थानिक बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडवणे, शासनाशी समन्वय साधणे आणि तांत्रिक बाबींमध्ये मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासाठी हे सेंटर कार्यरत राहणार आहे. यावेळी सरचिटणीस महेश चांदवडकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पिंपळगावसारख्या गावातून असोसिएशनची स्थापना होणे ही अभिमानाची बाब आहे. संघटनेचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, तसेच सदस्य संख्या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नगर परिषदेचे रूपांतर झाल्यानंतर लागू झालेल्या नवीन नियमांविषयी स्थानिक बिल्डरांना सविस्तर माहिती देण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी नमूद केलं आहे. आपल्या BAI सेंटरचं ओपनिंग झालं आहे साहेबांच्या हस्ते सर्वांच्या साक्षीने, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी प्रथम त्यांचे सर्वांचे आभार मानतो. अतिशय छोट्या गावामध्ये आम्ही 100-150 बिल्डर आहेत, पण आम्ही एक प्रायमरी फेजला 30 लोकांची कमिटी तयार केलेली आहे आणि आम्ही जास्तीत जास्त मेंबर वाढवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या संघटनेमार्फत आम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. पिंपळगाव बसून तिथे या अगोदर ग्रामपालिका होती, आता नव्यानेच तिथे नगर परिषद झाली. काही रूल्स आम्हाला माहिती नाहीये, तिथे प्लॅन पास करण्यास अशी सुरुवात झालेली. बऱ्याचशा अडचणी आहेत स्टेट छोट्या गावामध्ये. यामध्ये माननीय चौगुले मॅडम जे आले त्यांचं आम्हाला सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला जे सेंटर तुम्ही स्थापन करण्यासाठी जी मदत केली, मी सर्व पिंपळगावच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. आणि त्याच राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने BAI तर्फे भव्य बांधकाम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या महत्त्वाच्या साहित्य आणि उपकरणांचे स्टॉल लावण्यात आले होते. बांधकाम क्षेत्रातील मोठ्या नामांकित कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला.